उद्या 12 जानेवारी राष्ट्रीय युवक दिवस. त्याच्या पूर्वसंध्येला आपण एका छोट्या पण इंटरेस्टिंग कार्यक्रमासाठी इथे उपस्थित आहोत. सर्वांचं स्वागत. अतिशय साधा, सोपा आणि सुटसुटीत कार्यक्रम ठेवला आहे. बॅनरवर पाहिला असेल, 2 युवतींचा संवाद, त्यांचा दोघींचा परस्परांशी संवाद आणि अर्थातच आपल्या सर्वांशी संवाद, असा आपण साधारणतः 1-2 तासांचा हा कार्यक्रम आयोजित केला आहे. मी सुरुवातीला 2 ते 3 मिनिटाचं प्रास्ताविक करेल. 2 युवतींचं स्वागत होईल, त्या दोघी परस्परांच्या मुलाखती घेतील आणि नंतर आपण 15 ते 20 मिनिटं श्रोत्यांच्यामधून आलेल्या प्रश्नांच्या उत्तरासाठी ठेवू. तर मी आता गौरी देशपांडे आणि सानिया कर्णिक या दोघींनाही विनंती करतो की त्यांनी विचारपीठावर यावं. दोघींचं स्वागत करण्यापूर्वी थोडी पार्श्वभूमी सांगतो कार्यक्रमाची. आपल्यापैकी जे कोणी साधना साप्ताहिकाचे नियमित वाचक असतील किंवा दिवाळी अंकांचे नियमित वाचक असतील, त्यांना याची कल्पना असेल की गेल्या वर्षीच्या आणि या वर्षीच्या युवा दिवाळी अंकाच्या मुखपृष्ठावर या 2 मुली आहेत, त्या आता तुमच्यासमोर बसलेल्या आहेत. आणि गेल्या वर्षीची 2 युवा अंकाची मुखपृष्ठ तीही तुमच्यासमोर आहेत. तर ही आहे गौरी. गेल्या वर्षी सुजय डहाके दिग्दर्शित श्यामची आई हा मराठी चित्रपट आला, ऐन दिवाळीमध्ये आला. अतिशय उत्तम प्रकारचा सिनेमा आहे. म्हणजे आचार्य अत्रे दिग्दर्शित श्यामची आई आपणा सर्वांना माहीत आहे. आणि तेच कथानक जरी असलं तरी हाही अतिशय वैशिष्ट्यपूर्ण असा सिनेमा आहे. त्यावेळी म्हणजे गेल्या वर्षीच्या दिवाळीच्या काळात ज्यांना कोणाला तो पाहता आला नाही, त्यांच्यासाठी तो आता ॲमेझॉन प्राईमवर उपलब्ध आहे. बरोबर, आत्ता 1 महिन्यापासून आहे. आणि पूर्णतः ब्लॅक अँड व्हाईट सिनेमा आहे. 2-2.25 तासाचा आहे. आणि गौरीने त्यात श्यामची आईची भूमिका केली. तिचा तो खऱ्या अर्थाने पहिला सिनेमा. त्याआधी तिच्या 1-2 सिनेमामध्ये छोट्या भूमिका होत्या, पण पूर्ण लांबीचा, पूर्ण ताकदीचा आणि तिच्या सगळ्या अभिनयाचा कस लागणारा, तिला बरंचसं शिकवणारा अशा प्रकारचा तो सिनेमा गेल्या वर्षी आला आहे. आणि त्या सिनेमाच्या निमित्ताने आम्ही त्या वर्षीच्या युवा दिवाळी अंकात 2023च्या तिची एक दीर्घ मुलाखत घेतली होती. आणि तिची मुलाखत आम्ही कोणाला घ्यायला सांगितली होती, तर तिच्याबरोबर जो छोटा श्याम, शर्व नावाच्या एका मुलाने जी भूमिका केली श्यामची, आणि गौरी ही त्याची आई, तर तिची मुलाखत आम्ही घ्यायला सांगितली होती. त्या सिनेमात श्यामची भूमिका करणाऱ्या छोट्या श्यामच्या खऱ्याखुऱ्या आईला भूमिका हे करायला सांगितलं होतं, मुलाखत घ्यायला. तर त्यांचं नाव ऋचामुळे. ऋचामुळे आत्ता आपल्या समोर आहेत, ज्या फोटो काढतायत त्या. तर त्यामुळेच आमची ओळख झाली. आणि त्यानंतर त्या साधनाच्या आमच्या डिजिटल विभागाच्या सहकारी म्हणून पण गेले 7-8 महिन्यापासून काम करतायत. त्यामुळे तो एक वैशिष्ट्यपूर्ण योग आहे. आणि ही मुलाखत गेल्या वर्षीच्या युवा दिवाळी अंकात तुम्हाला जरूर वाचता येईल. 10-12 पानांची मुलाखत आहे. पण आम्ही तेवढ्यावरच थांबलो नाहीत. त्याच वर्षी म्हणजे गेल्या वर्षी श्यामची आई या पुस्तकाची नवी आवृत्ती अशी आणली की या काल परवा आलेल्या श्यामची आई सिनेमातील अशी एक 35-36 दृश्य ही त्या प्रसंगाला जी अनुरूप आहेत ती त्या पुस्तकामध्ये ॲड केली, त्या प्रसंगाला. आणि मुखपृष्ठावर श्यामची पूर्ण फॅमिली अशी एक, आणि परत हार्डबाउंड आवृत्ती अशी आम्ही गेल्या वर्षी पब्लिश केली. त्यामुळे त्याही मुखपृष्ठावर गौरीचा समावेश आहे. आणि गेल्या वर्षीच्या दिवाळी अंकात, मुख्य दिवाळी अंकात, कारण तो सिनेमा दिवाळीत रिलीज होणार होता, म्हणून आम्ही दिग्दर्शकाची मुलाखत सुजय डहाके, स्क्रिप्ट रायटरची मुलाखत सुनील सुक्तनकर आणि छोट्या शर्वची मुलाखत, ह्या 3ही मुलाखती केल्या होत्या. आणि तो आमचा ऐवज बराच झाला, जवळपास 20-25 पानांचा. म्हणून आम्ही मुख्य दिवाळी अंकात मग गौरी आणि श्याम आणि श्यामचा छोटा भाऊ असं एक छोटं कुटुंब आणि ते दिवाळीच्या दिवशीचं दृश्य असं ते मुखपृष्ठावर घेतलं होतं. गेल्या वर्षीच्या त्याच
सिनेमा रिलीज होण्याच्या थोडंसं आधी त्या पुस्तकाचं प्रकाशन, श्यामची आईच्या नव्या आवृत्तीचं प्रकाशन टिळक स्मारकमध्ये झालं आणि एक चांगला मोठा कार्यक्रम केला होता. अर्थातच हे केवळ तुम्हाला अनेकांना असं वाटेल की श्यामची आई, साने गुरुजी, साधना यांचं नातं आहे म्हणून, पण ते तितकंसं खरं नाही. अनेक चांगल्या सिनेमांच्यावर किंवा सिनेमाच्या निमित्ताने, नाटकाच्या निमित्ताने आम्ही विशेषांक काढलेत. म्हणजे दलपत सिंग येती गावा या निमित्ताने आम्ही विशेषांक काढला, कार्यक्रम केले, पुस्तकं केले होते, जो माहितीच्या अधिकारावर होता, अरुणा रॉय यांच्या एकूण कार्यावर होता. तसंच डॉक्टर पहिल्या डॉक्टर, आपल्या भारतातल्या पहिल्या डॉक्टर, त्यांच्यावरचा सिनेमा आनंदीबाई जोशी, त्यांच्यावर पण आपण एक पूर्ण विशेषांक केलेला होता. सत्यशोधक नावाचं नाटक आलं होतं, त्याच्यावर पण आपण एक विशेषांक केला होता. तर ते काही फार मला सांगायचं एवढंच की श्यामची आई असल्यामुळे कदाचित आमची इन्व्हॉल्वमेंट थोडीशी जास्त असेल, परंतु हे केवळ त्याबद्दल घडतंय असं नाही. आणि ती कलाकृती खरोखर चांगली होती, त्यात काम करणारे लोक खरोखर पुढे घेऊन यावेत अशा प्रकारचे होते, म्हणून ते केलेलं होतं. आणि त्यानंतर मग गौरी साधनेशी खूप वेगवेगळ्या प्रकारे अधूनमधून जोडली गेली आणि प्रामुख्याने तिने काही ऑडिओ बुकचं वाचन केलं. एक साधनाची 5-6 तरी ऑडिओ बुक्स आहेत जे गौरीच्या आवाजात आहेत आणि ते स्टोरी टेलवर उपलब्ध आहेत. त्यामुळे आता गौरी एका मर्यादित अर्थाने तरी साधनेशी खूप फॅमिलियर आहे. आणि सानिया मात्र तशी त्या अर्थाने फॅमिलियर नव्हती. म्हणजे आम्हाला दिवाळीपर्यंत तिचं नाव, गाव, पत्ता काहीच माहीत नव्हतं. तिचे आईवडील साधनाचे वर्गणीदार आहेत, नियमितपणे अंक वाचतात, हेही आम्हाला माहीत नव्हतं. ते कार्यक्रमाला येतात हेही माहीत नव्हतं. मात्र दिवाळीच्या 1 महिनाभर आधी सानियाचे वडील जयदीप कर्णिक, त्यांनी मला अतिशय संकोच किंवा भय अशा पद्धतीने 2 व्हॉट्सॲपवर लेख पाठवले. ही माझी मुलगी, ती सध्या चीनमध्ये आहे आणि तिने हे लिहिलेले लेख आहेत. सामान्यतः जे लेख एकदम ताजे नाहीत, लगेच वाचलेच पाहिजेत असे नाहीत, त्याला आपण असं म्हणतो की ठीक आहे, पुढच्या आठवडाभरामध्ये मी वाचतो आणि कळवतो बाकीचे कामं पाहता. मात्र मी ते ओपन केला पहिला लेख आणि तो साधारणतः एक 4-5 हजार शब्दांचा लेख माझा वाचून झाला 15 ते 20 मिनिटात स्क्रीनवरच. तर तो सानियाने लिहिलेला होता. आणि तो लेख काय आहे तर चीनमध्ये वसुधैव कुटुंबकम अनुभवताना, म्हणजे तिचं 11वी-12वी पुण्यात झालं, त्यानंतर तिने ग्रॅज्युएशन चीनी भाषेमध्ये मुंबई विद्यापीठात केलं आणि चीनी भाषेच्या एका स्पर्धेच्या निमित्ताने त्या स्पर्धेत भाग घेतला. त्यात ती भारतातील सगळ्या ज्या कोणी लोकांनी सहभाग घेतला त्यात एक चॅम्पियन आणि एक प्रथम क्रमांक असे होते. तर ही प्रथम क्रमांकाची होती. आणि मग वर्ल्ड चॅम्पियनसाठी चीनमध्ये एक स्पर्धा होणार होती आणि त्या स्पर्धेला चॅम्पियन थेट सहभागी होणार होता आणि प्रथम क्रमांकाची व्यक्ती मात्र तिथे प्रेक्षक म्हणून त्या सगळ्या प्रक्रियेचा भाग म्हणून चीनी सरकारच्या वतीने जाणार होता. तर सानियाला ती संधी मिळाली आणि तिने उलट आनंद व्यक्त केला आहे की मला चॅम्पियन म्हणून स्पर्धेत सहभागी होण्यापेक्षा मला ती स्पर्धा एन्जॉय करण्यासाठी एक आठवडाभर जाण्याची संधी मिळाली. आणि तो आठवडाभराचा अनुभव काय होता, साधारणतः 150 देशातील मुलं चीनमध्ये आली आणि त्या आठवडाभरात त्यांचं काय सिंथेसिस झालं सगळ्या ह्या युवाचं, मुलं आणि मुली, त्यावरचा तो लेख होता. आणि पुढचा दुसरा लेख मला जयदीप यांनी जो पाठवला होता त्याच दिवशी, तो असा होता की त्या स्पर्धेच्या निमित्ताने गेली ती, पण त्याच दरम्यान तिचं इथं ग्रॅज्युएशन पूर्ण होत होतं आणि तिला चीनमध्ये बीजिंगच्या युनिव्हर्सिटीमध्ये, जिथे 150 देशाची मुलं मुली भाषा शिकण्यासाठी आणि अन्य काही शिक्षणासाठी येतात, तर तिचं ॲडमिशन त्याच काळात तिथे झालं आणि ती गेली 1-1.5 वर्ष चीनमध्येच आहे. त्यामुळे चीनमध्ये वास्तव्य करायला पण मिळालं. आणि त्यानंतर 4 खंडातल्या 4 मैत्रिणी, वेगवेगळे 4 खंड जगाच्या पाठीवरचे, त्या 4 मैत्रिणींच्या वरचा एक लेख होता. तोही त्यांनी मला त्याच वेळी पाठवला होता. आणि हे दोनही इतके रोचक आणि इंटरेस्टिंग लेख होते की मी म्हणालो की एक लेख आपण युवा अंकात करू आणि दुसरा एक लेख मुख्य दिवाळी अंकात करू. तर 4 खंडातल्या 4 मैत्रिणी हा तिचा लेख आपण मुख्य दिवाळी अंकात केला आणि वसुधैव कुटुंबकम चीनमध्ये अनुभवताना हा युवा दिवाळी अंकात केला. आणि अतिशय चांगले फोटोग्राफ्स आहेत, ते सगळी फ्रेश मुलं मुली, चीनमधले लोकेशन्स, भरपूर छायाचित्र पण होती. त्यामुळे तो अंक आम्हाला खूपच चांगल्या प्रकारे सजवता आला. अर्थातच बहुरंगी अंक होता त्यामुळे ते करता आलं. तर याचा अर्थ सानियाचे या वर्षीच्या दोन्ही अंकामध्ये, मुख्य दिवाळी अंकात आणि युवा दिवाळी अंकामध्ये लेख आहेत.
आणि तेव्हाच मी जयदीप यांना असं म्हणालो होतो की सानिया जेव्हा केव्हा भारतात येईल तेव्हा आपण काहीतरी एक कार्यक्रम जुळवून आणू, तिच्याशी गप्पाचा, संवादाचा, एखादा व्हिडिओ. आधी मूळ कल्पना होती की आमच्याच साधनेचा स्टाफ आणि काही निवडक लेखक मित्र यांना बोलवावं आणि साधनाच्याच कार्यालयामध्ये एक व्हिडिओ शूट करणारी एक मुलाखत करावी. आधी असं वाटलं होतं की तिच्याशी कोणीतरी दुसऱ्याने डायलॉग करावा, पण नंतर मग असं लक्षात आलं की आपण थोडं याला वेगळं काही स्वरूप देऊ शकतो का, थोडा मोठा कार्यक्रम होईल का. मग तो करायचा तर कसा. आणि मग त्यावेळी असं एक पटकन चमकून गेलं मनामध्ये की अरे गेल्या वर्षीच्या आपल्या युवा अंकावर ही मुलगी होती, ती पुण्यातच आहे, जी आपल्याशी वर्षभरात अधूनमधून संपर्कात आहे, आणि या वर्षीच्या युवा अंकावर ही आहे, आपण या दोघींशी संवाद करूया. मग सुरुवातीची कल्पना होती की तिसऱ्या कोणीतरी व्यक्तीने करावी, मग तीही मी हळूच बाजूला सारली आणि दोघींनाच असं म्हणालो की तुम्हीच दोघी परस्परांची मुलाखत घ्या. आणि त्यांना मला नकार देता येणं थोडं अवघड गेलं असेल, तर पण आता त्यांची बऱ्यापैकी मैत्री झालेली आहे. एकतर सानिया 4 किंवा 5 तारखेला पुण्यात आल्यावर गौरीला आणि तिला दोघींनाही आम्ही साधनाच्या कार्यालयात 7 तारखेला बोलावलं. त्यांच्याशी चहापान गप्पा झाल्या. नंतर तुम्ही परस्परांशी फोनवर बोला, प्रत्यक्ष एकदा कोणाची तरी घरी भेटा. त्याप्रमाणे गौरीच्या घरी सानिया काल 2-4 तास बसून गप्पा मारून आलेली आहे आणि त्यांची आता छान मैत्री झाली. त्यामुळे अतिशय मनमोकळ्या गप्पा इथं आपल्याला ऐकता येतील. अर्थातच ते गप्पा आणि युवक दिन, युवा अंक साधनेच्या वाचकांना हे पण माहीत असेल आणि टीका म्हणून पण करायला हरकत नाही आणि आम्ही ते कौतुक म्हणून पण घ्यायला हरकत नाही. किंबहुना आमचं ते एक छुप घोषवाक्य आहे की साधनेच्या युवा अंकात युवा कुठं आहेत, असा प्रश्न मला पूर्वी काही लोक विचारायचे, तर ते खरं होतं. तर मी असं म्हणतो की साधनेच्या युवा अंकात युवा नाहीत, तर अकाली प्रौढ झालेले युवक आहेत, युवक किंवा युवती. हां, हे हिडन आहे. आता हे मला जाहीरपणे संपादकाला सांगता येत नाही आहे की आम्ही कोणाचं लेखन निवडतो, तर युवांचं नाही निवडत, अकाली प्रौढ झालेल्या युवांचं निवडतो. तर ह्या दोघीही अकाली प्रौढ झालेल्या आहेत. मला वाटतं की इतकी पार्श्वभूमी आता पुरेशी आहे. आपण या दोघींचंही 2 छोटी पुस्तकं, एक फुल आणि त्यांच्या या अंकाची फ्रेम देऊन स्वागत करू. साधनाची आमची सहकारी आरती, ती या दोघींचंही ते स्वागत करेल. फ्रेम पण दाखव, म्हणजे फ्रेम सह फोटो येऊ. आणि आता गौरी या दोघींना त्यांची आठवण म्हणून या अंकाची फ्रेम तर दिलीच कव्हरची. त्यांना जी 2 छोटी पुस्तकं दिलीत तेही आपल्यापैकी काहींचं कुतूहल असेल म्हणून आणि नसेल तरी ते वाढावं म्हणून सांगतो. त्यांना अतिशय 2 छोटी पुस्तकं दिलीत, 30-30, 40-40 पानांची आहेत, पण आकर्षक आहेत. कोणालाही मोह व्हावा हे पुस्तक वाचण्याचाही आणि आपलं असं एखादं पुस्तक यावं असाही. तर चिमामांडा एन्गोजी नावाची एक लेखिका आहे. ती मूळ नायजेरियाची आहे, अमेरिकेमध्ये वाढली आणि आता ती इटलीमध्ये असते. आणि तिच्या कथा आहेत, कादंबऱ्या आहेत. परंतु तिची ही 2 छोटी पुस्तकं, म्हणजे एक पुस्तक म्हणजे एक छोटं भाषण आहे 15 ते 20 मिनिटाचं आणि त्याचं थोडं वाढवून केलेली आवृत्ती म्हणजे छोटं पुस्तक आहे. आणि दुसरं एक दीर्घ पत्र आहे आणि त्या पत्राची थोडं वाढवलेली आवृत्ती म्हणजे दुसरं पुस्तक आहे. तर भाषणाच्या फॉर्ममधलं जे पुस्तक आहे ते आहे वी ऑल शुड बी फेमिनिस्ट. आणि दुसरं जे पत्राच्या फॉर्ममधलं पुस्तक आहे त्याचं टायटल आहे फेमिनिस्ट मॅनिफेस्टो इन 15 सजेशन्स. फेमिनिझमचा जाहीरनामा 15 कलमी असं आपण त्याला म्हणू. ॲक्च्युली हे दोनही लेखन प्रकार आम्ही साधनेच्या 2017 आणि 18च्या अंकामध्ये प्रसिद्ध केलेले आहेत अनुवाद करून. त्याची पुस्तकं येणार आहेत छोटी छोटी अशीच. आता आम्ही यांना इंग्लिश आवृत्ती दिली, पण मराठी आवृत्ती येणार आहेत. आणि फेमिनिझम म्हटल्यावर एक रूढ अर्थाने तुमच्या आमच्या मनात जी काही संकल्पना असते तिला चांगल्या अर्थाने अपलिफ्ट करणारी अशी ही 2 छान पुस्तकं आहेत. आणि
आम्ही युवा अंकामध्ये ॲक्च्युअली यातलं एक छापलं होतं भाषण, वी ऑल शुड बी फेमिनिस्ट. तर ती जी चिमामांडा आहे तुम्हाला जर दिसत असेल तर त्यावेळी युवा अंकाच्या कव्हरवर आम्ही ही चिमामांडा घेतलेली होती, नायजेरियन लेखिका. तर तिची ही आत्ता 2 पुस्तकं दिलीत. अशा बऱ्याचशा गोष्टी युवा अंकाच्या निमित्ताने जुळून आणल्यात. आता समारोपाला मी काही बोलणार नाही. सगळ्यात सुरुवातीलाच आमच्या सगळ्या सहकाऱ्यांचे आभार मानतो. तुम्हा सर्वांचे पण आभार मानतो. आमच्यामध्ये आमची सुवर्णा आहे, सुहास आहे, आरती, रुचा मॅडम, ह्या सगळ्यांनी या कार्यक्रमाची व्यवस्थित तयारी केलेली आहे. त्या अर्थाने मला काही फार श्रम पडलेले नाहीत. आत्ता अशी कल्पना आहे की साधारणतः 40-40 मिनिटं दोघी एकमेकांची मुलाखत घेतील. पहिल्यांदा गौरी मुलाखत घेईल सानियाची 40-1 मिनिटं. नंतर आपण आपल्या सगळ्यांच्या सोयीसाठी फक्त त्यांची जागा बदलू. एकदा याने मुलाखत करून झाली की मग जागा बदलू आणि मग सानिया मुलाखत घेईल गौरीची, ती पण एक 40 मिनिटं होईल. आणि दोघींच्या मुलाखती झाल्या की मग आपण एक प्रेक्षकांना 15 ते 20 मिनिटं प्रश्न उत्तरासाठी देऊ. मला असं वाटतं की त्या बोलतील आणि आपली प्रेक्षकांची संख्या, त्यांचे वेल विशर्स हे सगळं पाहता प्रश्नांची संख्या बरीच जास्त असेल, विचारण्यामध्ये खूप वेळ जाईल. तो आपण घालवण्यापेक्षा जर छोट्या कागदावर, एका चिठ्ठीवर, अगदी शेवटाला जाताना, म्हणजे एकीची मुलाखत झाल्यावर आपण लगेच प्रश्न घेणार नाहीत, दोघींच्याही मुलाखती झाल्यानंतर प्रश्न उत्तरासाठी वेळ ठेवू. तर एक छोटी चिठ्ठी जर पाठवली तर ते आपण त्यांच्यासमोर देऊ शकू, म्हणजे आपल्याला जास्त प्रश्न कव्हर करता येतील. आणि ज्येष्ठ साहित्यिक भारत सासणे, साधनाचे आमचे ते सल्लागारही आहेत. ते खरं तर दुसऱ्या एका कार्यक्रमात अडकलेत. त्यांना मी असं म्हटलं होतं की तुम्ही शुभेच्छा द्यायला किंवा समारोपाला थोडा वेळ या. कदाचित ते जर आलेच संपेपर्यंत तर ते एक शेवटी 3 ते 4 मिनिटात आभार, शुभेच्छा या स्वरूपाचं बोलतील. अन्यथा प्रश्न उत्तरं झाली की हा कार्यक्रम संपेल. इतकं सगळं आता प्रास्ताविक लांबलेलं थांबवतो आणि गौरीकडे आता पुढची सत्र सोपवतो. थँक्यू. थँक्यू साधना आणि विनोद सर. नमस्कार सगळ्यांना आणि पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत. सर आत्ता बोलताना म्हणाले की आम्ही अकाली प्रौढत्व आलेल्या मुली आहोत. खरं तर आत्तापर्यंत आमचं अकाली प्रौढ असणं हा बऱ्याच वेळेला थट्टेचा आणि चेष्टेचा विषय होता. पण आमच्या अकाली प्रौढत्वाची चांगल्या अर्थी दखल घेणारं साधना आम्हाला भेटलं फार महत्त्वाच्या टप्प्यावर आमच्या दोघींच्या. आणि त्याबद्दल मी खरोखर कृतज्ञ आहे. कारण इथे आमच्या अकाली प्रौढ असण्याला बऱ्यापैकी महत्त्व आहे आणि म्हणून आज आम्हाला इथे सगळ्यांसमोर बोलण्याची संधी देण्यात आली आहे. त्यामुळे पहिल्यांदाच मला माझ्या विचारांविषयी, मी जशी आहे त्याविषयी आणि मी जसं बोलणार आहे त्याविषयी कुठल्याही प्रकारचं हेजिटेशन, खंत असं काहीही वाटत नाही आहे. मोकळेपणा वाटतो आहे सगळ्यांसमोर. त्यासाठी सुद्धा सर थँक्यू. हॅलो सानिया. येस, खरं तर काल आम्ही एवढ्या गप्पा मारल्या आहेत, त्याच्यामुळे तुम्हाला बऱ्यापैकी सर म्हणाले तसं आमच्यातला नवखेपणा खरंच गळून पडला आहे. आणि ज्या काही अनफिल्टर्ड गोष्टी होत्या ते कॉन्व्हर्सेशन आमचं कालच झालं आहे. त्याच्यामुळे आज तुमच्यासमोर त्यातल्या त्यात नीटनेटकेपणानं बोलणार आहोत, प्रयत्न करणार आहोत. खरं तर ही फ्रेम, तुझा हा फोटो आणि तू एका इतक्या चांगल्या दिवाळी अंकाच्या मुखपृष्ठावर आहेस त्यासाठी कॉंग्रॅच्युलेशन्स. आणि जेव्हा हा अंक हातात घेतलास तेव्हा तुला कसं वाटलं पहिल्यांदा? कसं वाटलं म्हणजे काय, भारी वाटलं एकदम. की साधनासारखा एवढा दर्जेदार मराठीतला हे नियतकालिक आणि त्याच्या मुखपृष्ठावर माझा फोटो, म्हणजे माझ्यासाठी फारच मोठी एकदम ती गोष्ट. आणि तो फोटो म्हणजे काय की मी मागच्या वर्षी जेव्हा त्या कॉम्पिटिशनमध्ये भाग घेतला आणि मग चीनमध्ये गेले तेव्हा अगदी हौसेने त्यांचा तो ट्रेडिशनल कॉस्ट्यूम विकत घेतला आणि अगदी पोज देऊन त्या नॅचरल लँडस्केपच्या बॅकग्राऊंडवर फोटो काढला, असाच गंमत म्हणून. आणि तो साधनाच्या मुखपृष्ठावर येईल असं मला कधीच वाटलं नव्हतं. तो लेखसुद्धा की ते अनुभव इतके भारी आहेत की लिहून ठेवले पाहिजेत म्हणून लिहिला. आणि आई बाबा म्हटले की छान लिहिलास, आपण हा कुठल्या तरी अंकात देऊ शकतो.
आणि मग तेव्हा माझा लहान भाऊ खूपच मागे लागला की आपण साधनामध्ये लिहूया. मी म्हटलं छे छे शक्य आहे का साधनामध्ये वगैरे माझा लेख येणं. पण तो लेख पाठवल्यावर लगेच विनोद सरांना खूप आवडला आणि तो दिवाळी अंकामध्ये लगेच घेतला गेला. तर त्यासाठी म्हणून साधनाचे आणि विनोद शिरसाट सरांचे खूप खूप आभार. कारण मागच्या वर्षी मलाही अशीच भावना होती आपला फोटो मुखपृष्ठावर आहे बघून, म्हणून म्हटलं की तुझ्याकडून पण मला ते ऐकायचं की तुला कसं वाटलं. खरं सांगू, हे अनुभव फोटोंपेक्षाही किंवा त्या पलीकडे जाऊनही शब्दात उतरवावे वाटले तुला. इथेच तू किती खास आहेस असं मला पहिल्यांदा जाणवलं. ज्या स्पर्धेविषयी तू आत्ता म्हणालीस, ती नेमकी कोणती स्पर्धा, त्याचं नाव आणि ती कशी घेतली जाते ते सांग ना. हो, मीही ज्या स्पर्धेमध्ये भाग घेतला होता त्याचं नाव चायनीज ब्रिज कॉम्पिटिशन. आणि ही स्पर्धा चीनचं सरकार त्यांच्यातर्फे घेतली जाते जगातल्या 160 देशातल्या मुलामुलींसाठी जे चायनीज भाषेचा अभ्यास करतात. आणि त्याच्या मागचं कारण काय की एकूण चायनीज भाषा प्रमोट करणं किंवा जास्तीत जास्त मुलांनी ही भाषा शिकावी. आणि त्यासोबतच हा एक प्लॅटफॉर्म आहे की जिथे जगभरातली मुलं मुली एकत्र येतील आणि त्यांच्यामध्ये एक सांस्कृतिक देवाणघेवाण होईल आणि ती चीनच्या संस्कृतीशी सुद्धा जोडली जातील असं साधारण ह्या स्पर्धेचं आहे. आणि मग मी त्या स्पर्धेत भाग घेऊन त्यानिमित्ताने चीनमध्ये गेले होते आणि खूपच भारी एकदम तो अनुभव होता. खरं तर एका देशाने आपल्या भाषेसाठी आणि त्यानिमित्तानं आपल्या संस्कृतीची ओळख सगळ्या जगाला व्हावी म्हणून इतकी मोठी आणि चांगली स्पर्धा घेणं हेच मला खूप कौतुकास्पद वाटतंय. मुळात चीनी भाषा शिकावी असं तुला कधी वाटलं? म्हणजे शाळेमध्ये फ्रेंच ची ओळख करून दिली जाते, फ्रेंच, जर्मन हे शिकण्याकडे पण कल असतो, पण आपण चीनी भाषा शिकावी हे कधी डोक्यात आलं? म्हणजे मला लहानपणापासूनच भाषा विषय असे खास आवडायचे, मराठी, इंग्लिश वगैरे. आणि मग 10वी नंतर सुट्टीमध्ये मी असं ठरवलं की मला एक फॉरेन लँग्वेज शिकायची आहे. आणि मग त्यावेळी मी असंच बघत होते कुठल्या कुठल्या शिकता येतील. आणि तेव्हा चायनीज मला एकदम खूप इंटरेस्टिंग वाटली की चायनीज ही जगातली सगळ्यात जास्ती बोलली जाणारी भाषा आहे. ती युनायटेड नेशन्सच्या ज्या 6 ऑफिशियल लँग्वेजेस आहेत त्यातली एक आहे. आणि मला त्याच्याबद्दलचं कुतूहल जे वाटलं ते म्हणजे की त्यांची जी लिपी आहे ती पिक्टोग्राफिक स्क्रिप्ट आहे नाही का, ती चित्रलिपी. म्हणजे आपल्यासारखं आई वगैरे नाही तर एका शब्दासाठी एक कॅरेक्टर, एक चित्र, म्हणलं काहीतरी वेगळंच आहे. आणि त्या लिपीला सुद्धा 6000 वर्षांचा इतिहास आहे असं मी वाचलं होतं. म्हणलं वाव, काहीतरी भारी आहे हे. आणि परत त्यांचे ते उच्चार, त्यामध्ये टोन्स असतात की आवाजातले चढउतार बदलले की शब्दाचा अर्थच बदलतो वगैरे. आणि मग त्यामुळे ती शिकायला अवघड आहे. मग असं वाटलं की खूप कुतूहल वाटलं आणि मग अवघड आहे तर मग चॅलेंज घेऊन मला ही भाषा शिकायची आहे असं मी ठरवलं. लहानपणापासून भाषा विषय आवडतात असं म्हणालीस तू, तर लहानपणी तुझ्या घरातलं वातावरण साधारण कसं होतं आणि शाळेतलं सुद्धा? तुझ्या लहानपणाविषयी काही सांग. लहानपणी घरातलं एकदम मोकळं ढाकळं होतं वातावरण. म्हणजे काय, घरातल्या सगळ्या भिंतींवर रेघोट्या मारलेल्या असायच्या किंवा एकत्र आई बाबा सुद्धा आमच्यासोबत खेळायचे. आणि घरात टीव्ही नव्हता त्यामुळे मग, आणि पुस्तकं भरपूर, त्यामुळे एकत्र पुस्तकं वाचायची, त्यांच्यावर चर्चा करायच्या. आणि एकदम असं लोकशाही वातावरण असतं ना तसं की कुठल्याही ह्याच्यावर भरपूर चर्चा आणि भांडणं असं घरामध्ये असायचं. आणि आईबाबांनी हे बेस्ट केलं की मला अक्षरनंदनमध्ये त्यांनी घातलं. पहिली ते 10वी मी अक्षरनंदन शाळेत होते, पुण्यातली एकदम नावाजलेली मराठी माध्यमाची प्रयोगशील शाळा. आणि शाळेमध्ये हे शिकवतात की खूप जास्ती घोकमपट्टी आणि स्पर्धा ह्याच्यात अडकून राहू नका, तर तुमचा काहीतरी एक वेगळा विचार तुम्ही करा आणि एकूणच संवेदनशीलता आणि सामाजिक जाणीवा जपणं हे खूप शाळेमध्ये ते छान शिकवतात. त्यामुळे मग एक नंतर सुद्धा एक वेगळं करिअर निवडताना मला असं वाटतं त्या सगळ्या बॅकग्राऊंडचा एक छान उपयोग झाला मला. बरोबर, म्हणजे कदाचित तू वेगळं काही निवडलं नसतंच तरच नवल या प्रकारच्या पार्श्वभूमीवर. तुझ्या शाळेविषयी तू सांगितलंस अक्षरनंदन एक प्रयोगशील शाळा म्हणून, आणि अशा प्रयोगशील शाळांची संख्या किंवा त्याच्याविषयी आता हळूहळू आपल्याला कळायला लागलंय.
तिथल्या शाळा कशा आहेत आणि कशी आहे तिकडची एज्युकेशन सिस्टीम? तिथल्या शाळा म्हणजे मी तिथल्या शाळांमध्ये नाही गेले, पण पण माझ्या ज्या मित्र, हां. काय म्हणू क्लासमेट्स आहेत, हम्म. चायनीज जे मित्रमैत्रिणी आहेत, हम्म. त्यांच्याकडून तरी असं कळलं की शाळांमध्ये त्यांना प्रचंड अभ्यास असतो. हम्म. आणि म्हणजे हायस्कूलमध्ये असताना रोज सकाळी 5ला उठायचं आणि रात्री 12ला झोपायचं, असं बापरे. टाइम टेबल फॉलो करून, आणि राहायला सुद्धा शाळेमध्येच असायचे. आणि प्रचंड एक टेन्शनचं आणि असं स्पर्धेचं असं ते वातावरण, आईबाबांच्या खूप अपेक्षा असं. आणि आत्तासुद्धा ज्या मी आमच्या युनिव्हर्सिटीमधली बॅचलर्स करणारी मुलं बघते, हम्म. त्यांचे सुद्धा क्लासेस असे सकाळी 8 ते रात्री 10 वगैरे असतात. बापरे. त्यामुळे एकूण त्यांच्या शिक्षणाचं म्हणलं तर खूप कॉम्पिटेटिव्ह आणि अभ्यासाचं असं वातावरण. आणि त्यासोबत मला एक त्यांचं वैशिष्ट्य असं म्हणून वाटलं की ते लहानपणापासूनच स्पोर्ट्सवरती खूप भर देतात. त्यांचा म्हणजे चायनाचं आपण बघतोच ना की त्या स्पोर्ट्समधलं हो. त्यांची मेडल्स वगैरे. तर अगदी शाळेत असल्यापासून वेगवेगळ्या क्रीडा स्पर्धांमध्ये भाग घेणं, आणि मग नंतर आत्ता हे जे BAची मुलं आहेत त्यांना कंपल्सरी त्यांचं मार्शल आर्ट्सचं एक आहे ते कंपल्सरी शिकायचं असतं. अच्छा. एका सेमिस्टरमध्ये तुम्ही काय 200 किलोमीटर पळले पाहिजेत वगैरे असं टार्गेट्स असतात. तर म्हणजे अभ्यासासोबतच स्पोर्ट्समध्ये पण अतिशय शिस्तीने आणि गांभीर्याने त्याचा ते विचार करतात. आणि यांचे काय करिअर चॉईसेस आहेत किंवा असावेत असं पालकांना वाटतं? म्हणजे माझ्या वेळी माझे बरेच क्लासमेट्स हे इंजिनियर झाले, मग MBA झाले. दुसरा वे असा होता की इथे इंजिनिअरिंग करून पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी अमेरिकेत जाणं आणि मग तिथे जॉब घेऊन सेटल होणं, किंवा डॉक्टर. म्हणजे एक म्हणतो ना आपण की पॉप्युलर करिअर चॉईसेस, किंवा हे झालं तर सगळं छान, असा एक माइंडसेट असतो. तर तसा तिथे काय आहे किंवा काय चॉईसेस पाहिलेस तू? तिथे म्हणजे एकदा आमचे एक शिक्षक म्हणाले होते की हे करिअर वगैरे ना काय आपण ठरवत नसतो, आईबाबांनी ते ठरवलेलं असतं आपल्यासाठी. कारण चायनीज पॅरेंट्स किती ॲम्बिशियस असतात त्याचं एक उदाहरण म्हणून सांगते की लहान बाळ जेव्हा 100 दिवसांचं होतं त्यावेळी तिकडे एक 100 डेज सेरेमनी म्हणून ते करतात त्या बाळाचा. आणि मग त्याच्यासाठी एक असं एक टूल किट मिळतं, मग त्याच्यामध्ये काय काय अशा टूल्स असतात. आणि मग ते लहान बाळ रांगत जाऊन त्यातलं स्टेथोस्कोप उचलतंय का भिंग उचलतंय ह्याच्यावरून मग पालक म्हणणार अच्छा हा मोठे होऊन हा डॉक्टर होणार आहे किंवा काय सायंटिस्ट होणार आहे. म्हणजे अगदी तेव्हापासूनच त्यांच्या पालकांचे ॲम्बिशन्स की ह्याने पुढे होऊन काय करावं वगैरे असं. आपल्याकडे मुलाचे पाय पाळण्यात दिसतात त्याचं हे एक वेगळं व्हर्जन. त्यामुळे ते सायन्सला गेलं पाहिजे किंवा इंजिनिअरिंग, डॉक्टर, आणि त्यासोबत सिव्हिल सर्व्हिस एक्झाम्स वगैरे. आपल्याकडे जे ट्रेंड दिसतो तो पण तिथे सुद्धा तसाच आहे. तिथे पण आर्ट्स घेणाऱ्यांना हो असंच का? आर्ट्स घेणाऱ्यांच्या कॉलेजमध्ये मुलींची संख्या जास्त. अच्छा, असं पण आहे. हो, त्यामुळे आमचं असं कधी कधी चालू असतं की काय आपल्या युनिव्हर्सिटीमध्ये लँग्वेज अँड कल्चर युनिव्हर्सिटी आहे ना, काय भारी पोरच नाही आहेत. त्यामुळे मग जरा आपण हँडसम पोरं बघायला त्या बाजूच्या टेक्नॉलॉजी युनिव्हर्सिटीमध्ये जाऊया वगैरे असं. म्हणजे बऱ्यापैकी साधर्म्य या गोष्टींमध्ये पण, की सायकोलॉजी, लँग्वेजेस किंवा नृत्य हे प्रकार मुलींनी शिकावेत. तिथे त्याचं औपचारिक शिक्षण घ्यायचं असेल तर मुली घेतात जास्त प्रमाणात, असं हे निरीक्षण. तू या दिवाळी अंकात, युवा दिवाळी अंकात जो लेख आला तुझा, त्यात एक फार सुंदर वाक्य लिहिलंयस की भाषा म्हणजे फक्त व्याकरण, उच्चारण, त्या भाषेचं स्ट्रक्चर इथपर्यंतच मर्यादित नसते, तर एखाद्या नवीन संस्कृतीची ओळख होण्यासाठीचं दार म्हणजे भाषा असते, असं तिने लिहिलंय. मला ते फार महत्त्वाचं वाटलं. तर आता जशी तू ही 100 डेज सेलिब्रेशन असतं ते सांगितलंस, तर अजून त्यांच्या संस्कृतीमधल्या अशा काय भन्नाट तुला आवडलेल्या, भावलेल्या गोष्टी आहेत? एक जनरल ते सांग ना. अगदी, म्हणजे मला असं वाटतं की मला चायनीज भाषा येते
त्यामुळे तिथे असताना तिथल्या लोकांशी मला एक वेगळ्याच लेवलला कनेक्ट होता येतं किंवा एक सहज संवाद साधता येतो. बरोबर. आणि मग त्यांच्या मनातली काय म्हणू प्रेम आपुलकी त्या सगळ्या ज्या भावना आहेत त्या सगळ्या मला छान त्याचा अनुभव येत असतो. म्हणजे मी आमच्या युनिव्हर्सिटीमध्ये कॅन्टीनला जेव्हा जाते एकटीच कधी कधी जेवायला, तर तिथल्या त्या टेबल पुसणाऱ्या ज्या मावशी असतात त्या सहज मला म्हणतात की अगं केवढूसं खातीयेस, जरा खा की व्यवस्थित, किती बारीक आहेस तू, असं अगदी सहज. आणि मी एकदा सहलीला गेले होते त्यावेळी म्हणजे थंड ठिकाणची जागा होती आणि मी काही पुरेसे जॅकेट्स वगैरे नेले नव्हते. तर तिथल्या बस ड्रायव्हर काकांनी मला एक जॅकेट हे घे तुला असं म्हणून देऊन टाकलं सहज. हो, म्हणजे इतके असे छान अनुभव तिथे मिळतात. आणि मग त्या भाषेच्या निमित्तानेच काय म्हणू चीनबद्दल नव्याने काही काही माहिती मला कळली की तो देश सुद्धा किती वैविध्याने नटलेला आहे, की त्यांच्याकडे सुद्धा 80हून जास्ती भाषा आणि 30हून जास्ती लिप्या आहेत आणि काहीतरी 56 एथनिक ग्रुप्स आहेत. आणि मग त्या सगळ्यांचं जेवण कपडे किंवा राहणीमान ह्याच्यामध्ये सुद्धा भरपूर विविधता आहे. आणि एक त्यांच्याबद्दल एक मला खूप असं इंटरेस्टिंग वाटलं ते म्हणजे की इतिहास जो आहे ना तो सगळा छान लिहून ठेवलाय त्यांनी किंवा सगळं डॉक्युमेंटेशन हे केलंय. आणि कारण लिपी खूप जुनी असल्यामुळे कागदाचा शोध वगैरे तिथे लागला आहे. त्यामुळे जेव्हा म्युझियम्सना वगैरे मी भेट देते तेव्हा ते बघताना असं खूप भारी वाटतं की अरे किती छान ते सगळं त्यांनी लिहून ठेवलंय. आणि त्यामध्ये असे सारखे आपले भारताचे संदर्भ त्यात दिसतात. आणि त्यांच्या ज्या हिस्टॉरिकल म्हणजे जागा आहेत त्या खूप अशा बौद्ध धर्माशी निगडीत असलेल्या, तर तिथे त्यांचा इतिहास त्याच्यामध्ये पण सारखा भारताबद्दल लिहिलेलं असतं. आणि एकूणच आमचे एक माझे शिक्षक एक आम्हाला नेहमी म्हणायचे की भारतातून आलेल्या म्हणजे स्टुडंट्सकडे बघून मला इतकं छान वाटतं ना, तुम्ही आम्हाला बौद्ध धर्म दिलात असं म्हणून एक असं एक छान त्यांना वाटतं. बौद्ध धर्म आणि ख्रिश्चन धर्माची लोक बहुसंख्य आहेत तिथे. आणि हा बौद्ध धर्म आहे जास्त. आणि म्हणजे काय म्हणू आपल्यासारखं असं खूप सार्वजनिक जीवनात धर्माचं खूप नाही दिसलं तरी खाजगी जीवनात असतो त्यांचा म्हणजे धर्म वगैरे. बीजिंगमध्ये आहेत तिथे चर्चेस आहेत आणि बुद्धिस्ट मॉनेस्ट्रीज आणि मशिदी वगैरे. मी एका मॉनेस्ट्रीमध्ये गेले होते तर तिथे असंच काय भरपूर उदबत्त्या वगैरे घेऊन मग त्या बुद्धाला मागणं वगैरे घालायला आली होती लोक. आणि मग असा एक मला गमतीशीर असा एक बोर्ड पण दिसला की आपण पर्यावरण संवर्धनासाठी म्हणून प्रत्येकाने एकच उदबत्ती जाळायची असा नियम तिथे. बरोबर. म्हणजे त्या बाबतीतला अवेअरनेस तिथे सुद्धा म्हणजे त्या धार्मिक स्थळी सुद्धा दाखवण्यात आलं. आणि हे फार छान ऑब्झर्वेशन मला आता वाटतंय की सार्वजनिक उत्सव किंवा सेलिब्रेशन असलं किंवा ती तो एकमेव मार्ग नाही आपल्या धार्मिक भावना व्यक्त करण्याचा. तो खरंच एक खाजगी बाब म्हणून तिच्याकडे पाहिल्या जाऊ शकतं. मला खाद्य संस्कृतीविषयी विचारायचं आहे. कारण अर्थात सगळे खूप उत्सुक असतो आपण आणि काही समज आहेत ते खरंच समज आहेत की गैरसमज आहेत ते तूच सांग. एक तर मुळात आपण जे चायनीज पदार्थ इथे खातो ते इतके इंडियन चायनीज आहेत म्हणजे आपल्याकडे गाड्यावर चायनीज भेळ सुद्धा मिळते. त्यामुळे ऑथेंटिक चायनीज फूड काय आहे हेही एक सांग. आणि जगात असले नसलेले सगळे प्राणी खाल्ले जातात तिथे हा जो काही एक समज आहे आपला तो कितपत खरा आहे, त्यातलं काय सत्यता आहे ती पण सांग. आपल्याकडे मिळणारं चायनीज फूड म्हणजे गंमतच आहे सगळी. आणि आपल्या इथे असं चायनीज म्हणलं चायनीज फूडच येतं ना आपल्या डोळ्यासमोर. बरोबर. मी पण जेव्हा चायनीज भाषा शिकायला सुरुवात केली तेव्हा माझ्या बिल्डिंगमधल्या एक काकू मला म्हणल्या, सानिया तू चायनीज शिकतेस ना? म्हटलं हो. तर त्यांनी मला विचारलं की अच्छा कुठल्या कुठल्या डिशेस शिकतेस तू? अहो मी चायनीज जेवण बनवायच्या क्लासला नाही जाते. तिथे गेल्यावर म्हणजे मला असं बघायला मिळालं की ते चायनीज लोक जे आहेत त्यांच्या फूड कल्चरबद्दल त्यांना प्रचंड अभिमान आहे.
म्हणजे चायनीज जेवण जगात भारी असा असं त्यांचा वाटतं. एकदम हे असतं ॲटिट्यूड की खूप भारी आहे आमचं जेवण. आणि एकूणच प्रत्येक सण आहे त्याला एक हा पदार्थ खायचा आणि बरं. हां असं एक ठरलेलं असतं. आणि अगदी सण पण नाही की दर 15 दिवसांनी ते असं की काय हवामानात बदल होतोय, मग त्यानुसार काय खाल्लं पाहिजे, काय उष्ण आहे, काय शीत आहे म्हणून खायचं नाही, किंवा अगदी फार त्याचं पालन करायचं वगैरे, असं फार काय म्हणू खाण्याचे शौकीन आहेत. शौकीन आहेत. आणि तिथे गेल्यावर मी सुद्धा त्यांचंच जेवते आणि म्हणजे काय म्हणू सगळं ट्राय करून बघते आणि आवडतं. त्यामध्ये सुद्धा भरपूर विविधता आहे, कारण इतका मोठा देश आहे की प्रत्येक ठिकाणचं जेवण सुद्धा वेगवेगळं आहे. आता त्यातलं मला जे भरपूर मिरच्या असलेलं लालेलाल जे असतं ते मला आवडतं, बरोबर. झणझणीत हां. असं एकदम. आणि काही माझे मित्र आहेत की जे दुसऱ्या राज्यातून बेजिंगमध्ये शिकायला आले, तर ते पण मला म्हणतात की हे बेजिंगचं काय जेवण आवडत नाही मला. बरं. आणि म्हणून मग दर महिन्याला आई घरून काहीतरी पाठवत असते पाठवते. पार्सलने. हां. तसं त्याच्यामध्ये काय म्हणू फूडमध्ये भरपूर विविधता आहे. आणि तो जो एक समज तू म्हणलीस की आपल्याला असं थट्टेनेच थोडंसं आपण चायनीज हो. फूडबद्दल बोलतो नाही का, तर त्याच्या मागे असं एक काय कारण आहे किंवा अशा अर्थाने म्हणजे माझ्या टीचर्सकडून मला कळलं की चायनामध्ये खूप वर्ष तिथल्या लोकांनी अन्नधान्याचं काय म्हणतो दुर्भिक्ष असावं त्याचा खूप सामना केला. म्हणजे दुष्काळ, युद्ध ह्याच्यामुळे. आणि त्यामुळे एक काळ असा होता की काहीच खायला नाही आहे, मग जे मिळेल ते खा असं एक त्यावेळी म्हणजे झालं होतं. आणि अगदी आत्ता म्हणजे रिसेंटली सुद्धा 1993 पर्यंत त्यांच्याकडे एक फूड कुपन्सची सिस्टीम असायची. बरं. की म्हणजे माझ्याकडे पैसे आहेत म्हणून मी जाऊन एखादं काय एक ब्रेडचं एक लादी विकत घेतली असं नाही, तर त्या फूड कुपनवर जर लिहिलंय एक ब्रेड तर मग मला तो एकच ब्रेड मिळणार. म्हणजे पोटभर जेवायला मिळणं ह्याची सुद्धा ददात होती, म्हणजे अगदी आत्तापर्यंत. त्यामुळे जेवण हा त्यांच्या आयुष्यातला एक खूप महत्त्वाचा असा भाग आहे. आणि म्हणून जेव्हा दोन चायनीज लोक एकमेकांना भेटतात तेव्हा हाय हॅलो सोबतच तू जेवलास का असं अगदी सहज विचारतात. मी शिफांगम्मा तू भात खाल्लास का असं विचारतात. किती इंटरेस्टिंग आणि किती छान आहे हे. जसे आपले हे गैरसमज होते तसे त्यांचे आपल्याविषयी काही गैरसमज आहेत का? तू भारतीय आहेस हे ऐकल्यानंतर काय तुझ्याकडे कमेंट्स येतात किंवा प्रश्न येतात? गैरसमज म्हणजे आता फूडबद्दल म्हटलं म्हणून त्यांना इंडियन फूडबद्दल काय वाटतं, तर त्यांना असं वाटतं की इंडियन फूड हे खूप अनहायजेनिक असतं आणि ते खाऊन जुलाब होतात असा काहीतरी समज आहे त्यांचा. अजून एक गैरसमज म्हणजे त्यांना असं वाटतं की भारताची भाषा ही इंग्लिश आहे आणि त्यामुळे तुझी मातृभाषाच इंग्लिश असणार नाही का, तू इतकं छान इंग्लिश बोलतेस म्हणजे. अरे असं की अरे म्हणलं नाही, आमच्याकडे इतकी विविधता आहे भाषांची. तसं त्यांना वाटतं की इंग्लिशच भारताची भाषा. आणि बाकी काय म्हणू अजून की इंडियन मुली दिसायला फार सुंदर असतात असं त्यांना वाटतं. हा पण समज या हा एक समज. कॅटेगरीत नेऊन बसवूया त्याला. येस. पुढचा काही काय की सगळ्या भारतीयांना खूप छान गाता येतं, छान नाचता येतं, सगळ्यांचं गणित खूप छान असतं असे त्यांचे समज आहेत. आणि मग काही थोडे सिरियस सुद्धा प्रश्न विचारले जातात की मग जाती व्यवस्था आणि मग काय सामाजिक उतरंड किंवा अस्पृश्यता ह्याच्याबद्दल खूप विचारतात मला प्रश्न. आणि त्यासोबतच एकूण स्त्रियांची सुरक्षितता किंवा त्यांच्यावर होणारे अत्याचार ह्याच्याबद्दल एक काळजीने खूप मला प्रश्न विचारले जातात. म्हणजे मला वाटतं आपली इमेज सुधारण्यासाठीचे पण बराच स्कोप आपल्याला आहे आणि जे त्यांचे समज म्हणून त्यांनी सांगितले ते व्हॅलिडेट करण्याचा पण चान्स आहे. एक कलाकार म्हणून मला तिथल्या साहित्य आणि कला विश्वाविषयी खूप उत्सुकता आहे. मुळात एका कलाकाराकडे कसं पाहिलं जातं असे 2-3 प्रश्न तुला विचारते, तू मला सांग पुढचं सगळं. कलाकाराला किती रिस्पेक्ट म्हणेन मी, मान म्हणण्यापेक्षा किती आदर मिळतो आणि कलेचं औपचारिक शिक्षण घेण्याकडे किती कल आहे आणि तिथल्या एंटरटेनमेंट इंडस्ट्रीविषयी पण सांग साधारण.
तू फिल्म पाहिलीस तिथे थिएटरमध्ये जाऊन, चायनीज फिल्म? ओ ओके, मग सांगतो अनुभव कसा होता. कला विश्वाबद्दल बोलायचं झालं तर एकूणच काय म्हणू, चायनीज पेंटिंग, कॅलिग्राफी, परत त्यांचे ऑपेरा वगैरे हे म्हणजे खूप एकदम समृद्ध आहे आणि त्यालासुद्धा बराच काय म्हणू इतिहास आहे भरपूर त्या कलांना. आणि कलांचं एक खूप मानाने त्याच्याकडे बघितलं जातं. म्हणजे पूर्वी असं त्यांच्याकडे म्हणायचे की एक विद्वान व्यक्तीला अभ्यासाशिवाय 4 गोष्टी ह्या आल्याच पाहिजे. त्या म्हणजे की वाद्य वाजवता आलं पाहिजे, बुद्धिबळ खेळता आला पाहिजे आणि पेंटिंग आणि कॅलिग्राफी हे अरे आलंच वा. पाहिजे. वा, त्यामुळे आता सुद्धा जी माझी चायनीज मित्रमंडळी आहेत ती म्हणजे एवढ्या सगळ्या अभ्यासातून वेळ काढून कोणी डान्स किंवा एखादं वाद्य किंवा पेंटिंग असं काय काय ते शिकत असतात आणि आधी सुद्धा शिकलेले आहेत. तर मी सुद्धा तिथे असताना आवड म्हणून चायनीज पेंटिंग आणि वा. त्यांचं एक वाद्य आहे कुचंग नावाचं स्ट्रिंग इन्स्ट्रुमेंट, तर ते म्हणजे शिकतेय तिथे. तर त्या ज्या म्युझिकच्या टीचर आहेत त्यांना मी विचारलं की तुम्ही किती वर्ष झाली हे शिकताय, कधी सुरुवात केली होती. तर त्यांनी मला सांगितलं की त्या संगीत बालवाडीमध्ये गेल्या होत्या. म्हणजे बरं. 3 वर्षाच्या असल्यापासून त्या म्युझिकच्याच नर्सरी त्या ह्याच्यामध्ये गेल्या होत्या. म्हणजे किती म्हणलं छान. असं पण काही असतं की त्याच्यासाठी म्हणून सुद्धा इतक्या लहानपणापासूनच म्युझिशियन्स बनावेत किंवा कुठल्याही कलांसाठी खूप लहानपणापासून मेहनत घेणं हे असं दिसलं मला तिथे. आणि साहित्याचं म्हणायचं झालं तर ते सुद्धा खूप त्यामध्ये विविधता आहे. आणि सगळ्यात जुनं लिटरेचर असं म्हणून काय म्हणू खूप 1000 वर्षांपूर्वीचं एक सगळ्यात जुनं चायनीज लिटरेचर एक 300 कवितांचा संग्रह असं म्हणून एक आहे पुस्तक त्यांचं. आणि ते आत्ताची शाळेतली मुलं आहेत त्यांना पाठांतरासाठी म्हणून असतं. म्हणजे तेव्हाचं ते आत्ता पाठांतर म्हणजे अजूनही ते करायचंय. आणि मग त्यांच्या थांग डायनेस्टीच्या वेळच्या कविता, सोंग डायनेस्टीच्या वेळची गाणी आणि मग काय मिंग आणि छिंगच्या वेळच्या कादंबऱ्या वगैरे असा छान तो एक शास्त्रीय अभ्यास असावा असं सगळं ते करतात. आणि आता आधुनिक सुद्धा काय म्हणू कविता, कादंबऱ्या वगैरे आता मी जरा वाचायला सुरुवात केली आहे. तर ते वाचायला सुद्धा छान वाटतं. आणि फिल्म्सबद्दल सांगायचं झालं तर मी मागच्या वर्षी ज्या चायनामध्ये पहिल्यांदाच गेले तेव्हा मग अगदी उत्साहाने थिएटरमध्ये जाऊन चायनीज पिक्चर बघितला. तो एक असा डान्सबद्दलचा होता, हिपहॉपबद्दल. आणि म्हणजे ठीक होता, पण कारण आपल्याला सवय असते नाही का असे बॉलिवूडचे एकदम भरपूर मसाला आणि सस्पेन्स आणि काय काय असलेले. त्यामुळे जरा थोडा बाळबोधच वाटला मला तो, बालिशही वाटला थोडा तो सिनेमा. आणि त्यातली जी लव्ह स्टोरी होती ती म्हणजे फारच कंटाळवाणी होती. कारण आम्ही म्हटलं की अरे किसिंग सीन वगैरे नाही, ठीक आहे, जरा मिठी तरी मारा एकमेकांना, काहीच नाही. अरे अरे अगदीच मिळमिळीत. आपलं बॉलिवूड पोचलंय का तिथे? पोचलं म्हणजे काय, म्हणजे भारत म्हणल्यावर बॉलिवूडच पहिला त्यांच्या पहिले हो, ते. हो, बरं. अगदी. म्हणजे भारताची ओळख असावी असंच ते. कारण अच्छा. तिथे सुद्धा शाहरुख खान, आमिर खान, सलमान खान ह्यांचा फॅन क्लब म्हणावा तसं अगदी आहे. आणि दंगल, 3 इडियट्स, बजरंगी भाईजान वगैरे ह्या सिनेमांनी भरपूर गल्ला कमवलेला आहे तिथे. एक दिवस माझा एक चायनीज मित्र मला म्हटला की तुमचा तो श्वाय चाओ पापा पा हा सिनेमा बघून मी खूप रडलो बरं का. म्हटलं आमचा हा सिनेमा कोणता? तर मी जाऊन जरा घरी जाऊन सर्च करून बघितलं तर ते दंगल ह्या सिनेमाचं चायनीज नाव. मग त्या सगळ्यांना चायनीज नावं देऊन त्यांना काय म्हणू ते भाषांतर करून वगैरे अगदी आस्वाद घेत चवीने ते बघतात. की मलाच असं वाटतं की अरे मी काय एवढ्या बॉलिवूडचे फिल्म्स बघितल्या नाहीये, ह्यांना माझ्यापेक्षा जास्त माहिती आहे बॉलिवूड बद्दल. आता फिल्म्समध्ये तर त्यांच्या रोमॅन्स नाही, खऱ्या आयुष्यात काय आहे? तरुण म्हणजे आता आपण दोघी तरुण म्हणून बोलतोय इथे, तर प्रेम हा विषय तर यायलाच पाहिजे. तर काय तिकडचे रिलेशनशिप ट्रेंड्स आहेत आणि लग्नसंस्था, कुटुंबसंस्था ह्याविषयी पण सांग. म्हणजे काय म्हणू पिक्चर्समध्ये फार काय रोमॅन्टिक तसं नाही बघायला मिळालं, पण डेटिंग वगैरे ह्या बाबतीत एकदम मोकळेपणा आहे तिथे. म्हणजे
आमच्या युनिव्हर्सिटीमध्ये तर सगळ्यांनाच ऑलरेडी गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड आहेतच. त्यामुळे 1.5 वर्ष झालंय पण कोणी अजून हाती लागलं नाहीये. लागेल. नक्की लागेल. ह्याच्या एवढ्या सगळ्या शुभेच्छा मी तुला देते. आणि म्हणजे काय म्हणू, डेटिंगच्या बाबतीत आहे भरपूर मोकळेपणा, म्हणजे आपल्यापेक्षा वेगळं असं वाटतं तिथे थोडं, की अरे खुल्लम खुल्ला अगदी आहे सगळं. पण मग लिव्ह इन वगैरे तसं नाही, म्हणजे त्या बाबतीत मात्र थोडे पारंपरिक ते विचारांचे आहेत, की लग्न संस्था आणि कुटुंब व्यवस्था ह्याबाबतचं एक आपल्यासारखंच त्यांना खूप महत्त्व असं वाटतं, की पालक मागे लागलेले असतात मुलांच्या, की आता लग्नाचं वय झालं तुझं, लग्न कर. किंवा मग त्यांच्यासाठी म्हणून जोडीदार शोधणं हे काम सुद्धा पालक करत असतात ऍक्टिव्हली. हो, तिथे असे एका बागेमध्ये मी बघितलं की एक मॅच मेकिंग वॉल असं म्हणून एक होतं, की असे फलक लावले होते आणि त्याच्यावरती असे आपले नोकरीसाठीचे CV चिटकावंय तसं मुलाची माहिती, मुलीची माहिती आणि सगळं मागण्या काय वगैरे असं लिहिलेलं होतं. आणि मी गंमत म्हणून वाचलं तर काय की मुलगी दिसायला फार सुंदर नको, पण नाकी डोळे नीटच असावी वगैरे अशा अगदी प्रांजळ त्यांच्या काय मागण्या लिहिल्या होत्या त्याच्यावरती. आणि अजून काय की मुलाला बॅडमिंटन खेळायची आवड असावी वगैरे काहीही लिहिलेलं होतं. अगदी खूप स्पेसिफिक एकदम. मला तर वाटलं काय गंमत आहे. पण काही आज्या होत्या तिथे, अगदी सिरियसली वाचन चालू होतं त्यांचं, त्या सगळ्या माहितीचं. फोटो पण काढून घेतले घरी जाऊन नातीचं नातवाचं लग्न त्यांच्यासाठी. एकूण तरुण मुलं असं म्हटल्यानंतर आपल्या मनात येणारी पहिली इमेज किंवा चित्रपटांमध्ये पण त्याच्याशी असोसिएट केल्या गेलेल्या गोष्टी ह्या बऱ्याच वेळेला स्वच्छंदीपणा, पुढे जाऊन स्वैराचार, कुठेतरी दारू, कुठेतरी केअरलेस असणं, ह्या गोष्टी सगळ्यात पहिले येतात असं माझं निरीक्षण आहे. पण हिम्मत, धडाडी, उमेद हे शब्द येत नाहीत. आणि काय ही आजकालची मुलं हे सतत ऐकायला मिळतं. तिथली पण म्हणजे असाच माइंडसेट आहे तरुण मुलांकडे बघण्याचा की काय? मला वाटतं हा तक्रारीचा जो सूर आहे तो ग्लोबल असावा. कारण तिथे सुद्धा की काय ही तरुण मुलं पूर्ण वेळ मोबाईलमध्ये घुसलेली असतात, पुस्तकं वाचत नाहीत, पैशांची उधळपट्टी करतात असं बघणं. आणि अजून काय की ही जी तरुण मुलं आहेत त्यांना सगळं काही खूप आयतं मिळालेलं आहे. आमच्या काळी आम्ही जे कष्ट घेतलेत किंवा जे भोगलंय ते ह्यांना काही माहीत नाहीये आणि परवा पण नाहीये. हमारे जमाने में हे पण आहे तिथे. आणि मी कसं 10 रुपये खिशात घेऊन खेड्यातून शहरात आलो आणि सगळं उभं केलं, हे बाबा लोकांची वाक्य ती पण साधारण सेमच आहे. तू आता बोलताना म्हणालीस की आपली ऑफिशियल लँग्वेज इंग्लिश आहे असं त्यांना वाटतं. खरं तर हे फार खेदजनक वाटतं मला की असं वाटावं. पण आपण जेवढे वेस्टर्न आणि युरोपियन कल्चरने इन्फ्लुएन्स्ड आहोत किंवा आपण बऱ्याच वेळेला इंग्रजी भाषा ही बुद्धिमत्तेशी जोडतो किंवा ती एक महत्त्वाची गरज म्हणून बघतो कोणत्याही म्हणजे इंटरव्ह्यूसाठी तयारी करताना कित्येक लोक ज्ञान, माहिती आणि अकॅडमिक क्वालिफिकेशन असूनसुद्धा आपल्याला इंग्रजी भाषेमध्ये फ्लुएंटली व्यक्त होता येईल का या भीतीमुळेच जायला घाबरतात किंवा तो एक महत्त्वाचा कन्सर्न असतो. तर तिथली लोक ह्या कल्चरने किती इन्फ्लुएन्स्ड आहेत किंवा ह्या इंग्रजी भाषेचा वापर कितपत असतो रोजच्या जीवनात? वेस्टर्न कल्चरचा इन्फ्लुएन्स असं म्हणशील तर तो त्यांच्या कपड्यांमध्ये खूप दिसतो. म्हणजे बायकासुद्धा आणि म्हणजे आज्यासुद्धा शर्ट पॅन्ट आणि अशाच म्हणजे त्यांचा त्या पोशाखात त्या असतात. पण त्यांना स्वतःच्या कल्चरचा खूप अभिमान आहे. आणि म्हणजे चायनीज कल्चरचं हे असं तसं वगैरे असं आणि ते सगळे सण साजरे करतात त्यानुसार. बरोबर. आणि इंग्लिशचं म्हणायचं तर तसं लहानपणापासून त्यांना असतो तो विषय शाळेमध्ये, पण फारसं वापरावं लागत नाही ते, कारण त्यांचे सगळे ॲप्स चायनीज आणि सगळं काही इंग्लिश शिवाय सुद्धा सगळं होतं. त्यामुळे बोलताना तो तेवढा कॉन्फिडन्स किंवा तितकं चांगलं नाही असं मला बघायला मिळालं तिथे. पण त्याने काही अडत नाही किंवा तो काही इमेजचा किंवा थट्टेचा विषय
हां, नाही म्हणजे पण तरी सुद्धा एक वेस्टर्न कंट्रीजमध्ये शिकायला जाण्याची एक ओढ म्हणा किंवा तिथे जाऊन मला सेटल व्हायचंय बरं. अशी एक क्रेज तिथे सुद्धा आहे. आणि अजून एक की आपल्याकडे खूप आपण चायनीज ब्रँड्स दिसतात ना बरोबर. इलेक्ट्रिक डिव्हायसेसमध्ये कुठले बरोबर. कुठले, पण त्यांना मात्र वेस्टर्न ब्रँड्सचं आहे आकर्षण. आणि ते जास्ती म्हणजे ॲपल, आयफोन त्याचं आहे वापरतात. क्रेज तिथे त्यांना. तू आता ॲप्सबद्दल म्हणालीस. आपले सोशल मीडिया ॲप्स तिथे नाही चालत. नाही. त्यांचे वेगळे ॲप्स आहेत, वेगळे प्लॅटफॉर्म्स आहेत. हो. त्यामागची त्यांची काय भूमिका आहे असं तुला कळलं? तिथे त्यांचे म्हणजे स्वतःचे ॲप्स आहेत ना सगळे, त्यामुळे मी जेव्हा गेले तेव्हा व्हॉट्सॲप चालत नाही, गुगल वापरता येत नाही. त्यामुळे त्यांची सगळी ॲप्स चायनीज भरमसाठ मोबाईलमध्ये डाउनलोड करायला लागली गेल्या पहिले. की काय व्हॉट्सॲपसाठी WeChat, गुगलसाठी पायतू आणि इंस्टाग्रामसाठी शाओहोंगशू अशी त्यांची सगळी ॲप्स जी आहेत ती. आणि तीच आता वापरते मी 1.5 वर्ष झाली. पण खूप म्हणजे एफिशियंट वाटतात ती, कारण ती त्यांच्याच लोकांनी त्यांच्याच भाषेत त्यांच्यासाठी बनवली आहे. त्यामुळे वापरताना असं वाटतं की हां, म्हणजे इथे हे वापरणं खूप सोयीचं आहे. बरोबर. आणि त्याच्या मागची भूमिका असं म्हणायचं झालं तर मग ती राजकीय भूमिका अशी आहे की गुगल किंवा ह्या कंपन्यांचं त्यांच्या काही काय म्हणू डेटा सिक्युरिटी वगैरे बद्दल आणि मग चायनीज सरकारच्या काही अटी, तर त्या एकमेकांना मान्य नाही आहेत. आणि मग तुमची सर्व्हिस आम्हाला नको असं त्यांनी एक स्टँड घेतलेला आहे. पण मला वाटतं की त्यामुळे त्यांनी सगळी स्वतःची ॲप्स तयार केली आहेत. बरोबर. आणि त्याचा त्यांच्या इकॉनॉमीला सुद्धा फायदा होत असेल. सो त्या अर्थी ते काय म्हणूयात आत्मनिर्भर आत्मनिर्भर आहेत त्या अर्थी. आपल्याला आत्ता जी 2 पुस्तकं भेट म्हणून दिली आहेत ती खरं तर खूप विचारपूर्वक आपल्याला दिली आहेत असं मला वाटतं. फेमिनिझम विषयी बोलणारी ती पुस्तकं आहेत. तिथे फेमिनिझमला घेऊन काय टेक आहे? स्त्रियांचं एकूण राजकारण, समाजकारण यातलं रिप्रेझेंटेशन कसं आहे आणि काय समाजात स्थान आहे? स्त्रियांना मला तिथे असं बघायला मिळतं की स्त्री पुरुष समानतावर आपण म्हणजे म्हणतो ना, ते असं दिसतं की आहे तिथे. किंवा बऱ्याच माझ्या मित्रमैत्रिणींच्या घरी घरातली कामं आई बाबा दोघं मिळून करतात आणि मोस्टली स्वयंपाक हा बाबाच करतात असं म्हणजे ट्रेंड दिसतो तिथे. आणि बाबा लोक आणि युनिव्हर्सिटीमधले टीचर्स जर बघितले तर जे पुरुष म्हणजे शिक्षक जे आहेत ते असे प्रेमळ आहेत, छान. पण ज्या शिक्षिका आहेत त्या एकदम कडक आणि शिस्तीच्या, जरा भीती वाटावी अशा आहेत. तर आणि एकूण सगळ्या क्षेत्रांमध्ये दिसतात मुली. फिरायला कधी गेलो तर टॅक्सी चालवताना वगैरे सुद्धा असतात किंवा बस चालवताना वगैरे सुद्धा दिसतात. म्हणजे म्हणजे पुरुषांपेक्षा कमी असतात पण असतात. आणि एकूणच आपण एक सेफ्टी म्हणून जे म्हणतो की मुलगी म्हणून ती प्रवास करताना म्हणा किंवा वावरताना असं खूप सेफ आहे तिथे. काय म्हणू ट्रॅव्हलिंग करताना सुद्धा. आणि रात्री अपरात्री मुलींनी नुसतं फिरणं वगैरे त्या बाबतीत की आम्ही एकदा नुसतं मुलींचाच गट नाईट ट्रेकला गेलो होतो किंवा तर असं म्हणजे कुठे तसं काही वाटत नाही की काही भीती किंवा काही नाही, एकदम सेफ आहे. त्याच्यामुळे एक काय म्हणूयात ही आणि एक गोष्ट आहे कदाचित ज्याचा आपणही विचार करायला पाहिजे. लोकसंख्या हा दोन्ही देशांना जोडणारा एक समान धागा आहे की पण असं असताना सुद्धा मला वाटतं ज्या पद्धतीने त्यांनीही मॅनपॉवर घेऊन काय त्यांचा अप्रोच वेगळा होता, ते कसं त्यांनी डील केलं, हँडल केलं आणि त्यातल्या त्यात एक इतकी चांगली सिस्टीम एस्टॅब्लिश केली असं तुझ्या बोलण्यातून मला जे जाणवतंय. काय त्यांच्याकडून आपण घ्यायला हवं असं वाटतं तुला? त्यांच्याकडून आपल्याला काय शिकायला हवं वगैरे, तर मला असं वाटतं की एकूणच तिथली माणसं खूप मला एकदम म्हणजे कामामध्ये खूप जास्ती पूर्ण काय म्हणू मेहनतीने आणि कष्टाने करत असतात ते काम. आणि ते म्हणजे छान वाटतं बघून की वेळेची पक्की असतात एकदम, म्हणजे पंक्च्युअलिटी एक शिकू शकतो त्यांच्याकडून.
आणि एकूणच कामांची एफिशियन्सी म्हणजे असं आमच्या युनिव्हर्सिटी शेजारचा रस्ता असा एका रात्रीत दुरुस्त करून वगैरे झालेला असतो सकाळी. तर म्हटलं हे भारी आहे एकदम. आणि एफिशियन्सीचं म्हणायचं झालं तर की एकदा आम्ही आईस स्केटिंगला गेलो होतो आणि मित्राचा फोन हरवला तिथे, म्हणून मग पोलीस स्टेशनला गेलो तर कोणीतरी ऑलरेडी आणून दिला होता तिथे त्याचा फोन. म्हटलं की ही एक म्हणजे म्हटलं भारी आहे हे, मला एकदम भारीच वाटलं तसं. तुझ्या लेखात सुद्धा एका हो. मुलीचा पासपोर्ट राहिला होता असं तू हो. लिहिलं होतंस. अगदी तोही, पासपोर्ट राहिला होता ट्रेनमध्ये आणि तिला नंतर 2-3 तासांनी ते आठवलं आणि त्यांनी लगेच फोनाफोनी करून दुसऱ्या दिवशी तो पासपोर्ट आणून दिलेला होता हॉटेलमध्ये. म्हणलं वाव, हे भारी आहे, आपण शिकायला पाहिजे हे. आणि अजून काय की तेच की स्वच्छता आहे खूप छान त्यातलं वगैरे. आणि अजून एक शिकायला हवं असं एक गमतीचा भाग म्हणून सांगते हां. की तिथे तरुण मुलामुलींना म्हणजे अनोळखी असू दे हाक मारताना की रस्त्याने मी चालले आणि मला रस्ता विचारायचा आहे म्हणून मी हाक मारते कोणाला, तर मग ए सुंदर मुली, ए हँडसम मुला अशी हाक मारतात तिथे. बरं. म्हणजे किती छान. मेनी श्वायक अशी हाक मारतात. म्हटलं आपण हे शिकायला आपण पाहिजे. हे शिकायला पाहिजे. हो, खरं आहे. किती छान आहे ना. म्हणजे मला मुळात असं वाटलं की खूप आपलेपणा आणि एक वॉर्मथ त्यांच्या एकूणच असण्या वागण्यात, एकमेकांशी बोलण्यात. म्हणजे हे फक्त आत्ता ती जे बोलते त्यावरून नाही, कालही तिने मला अनेक अशा गोष्टी सांगितल्या, त्यावरून हा निष्कर्ष मी काढते. म्हणून तिथे खूप वेलकमिंग वाटत असावं असं मला वाटतं. तू बेजिंगमध्ये राहतेस, तू शहरात राहतेस. शहरी आणि ग्रामीण किंवा निम्न शहरी ह्या जीवनशैलींमध्ये खूप तफावत आहे की कसं? तुला काही अनुभव आहे? म्हणजे मी तरी राहायला त्यांच्या हां. कॅपिटलमध्ये हो. आहे आणि काय तिथे मॉडर्न सगळं आर्किटेक्चर आणि एकूणच त्यांची जीवनशैली वेगवान अशी. हं. आणि गावांचं सुद्धा सध्या काय म्हणू खूप जास्ती त्याच्यावर काम चालू आहे त्यांचं बरं. की गावांचा विकास कसा केला पाहिजे, तिथे कसा रोजगार निर्माण केला पाहिजे वगैरे असं. म्हणजे मी असं ऐकलंय, मी स्वतः नाही गेले हो, कुठल्या हो. गावामध्ये वगैरे, हां. पण की म्हणजे ती तफावत आहे. कारण त्या शांघाय आणि बीजिंग वगैरे ह्या सगळ्या कशा इकॉनॉमिकली एकदम डेव्हलप्ड आहेत, पण सध्या तेच की गावांचा विकास करणं हे चालू आहे, त्या प्रोसेसमध्ये आहे ते. त्या प्रोसेसमध्ये. खरं तर मला एवढे प्रश्न आहेत आणि अर्थात म्हणजे आमच्या सगळ्यांच्याच मनात तेही त्यांच्याकडेही तुझ्यासाठी काही प्रश्न असतीलच. पण मला वाटतं की त्या प्रत्येक गोष्टीविषयी तू अजून विस्तृत लेख तुझे आम्हाला वाचायला मिळू दे. तू लिहून ठेवते आहेस सगळ्या गोष्टी, सगळ्या आठवणी. हे खूपच छान आहे. साने गुरुजींची आंतरभारती ही संकल्पना आपण सगळे जाणतो. आणि साने गुरुजींनी तेव्हा असं सांगून ठेवलं होतं की आपला एकूण प्रांतांमधला वाद किंवा एकमेकांविषयीचा द्वेष जो पूर्णपणे जायला हवा, त्याच्यासाठी एकमेकांच्या भाषा शिकणं ही पहिली आणि महत्त्वाची पायरी असावी. हे साने गुरुजींना तेव्हा तसं कळणं आणि वाटणं मला हे इतकं छान वाटलं. आणि त्याचं तुला आत्ता अनुभव आलाय, तूही तेच लिहितेस इतक्या वर्षांनी आणि त्या आंतरभारतीचं तू अजून मोठं व्यापक एक्सटेंडेड व्हर्जन स्वतः अनुभवतेस. तू त्याविषयी लेख लिहिलाच आहेस खूप सुंदर, वसुधैव कुटुंबकम. तर वसुधैव कुटुंबकम हा तुझा अनुभव आम्हाला परत एकदा थोडक्यात सांग की आपण सगळे कुटुंब आहोत, एक आहोत, सारखेच आहोत कुठेतरी माणूस म्हणून. या वेगवेगळ्या सांस्कृतिक, सामाजिक, राजकीय अशा थरांच्या खाली एक व्यक्ती म्हणून तुला जी लोकं, जी मित्रमैत्रिणी भेटली त्याविषयी सांग. अगदी म्हणजे मला असं वाटतं की वसुधैव कुटुंबकम ही साने गुरुजींच्या आंतरभारतीचंच एक मोठं व्यापक बरोबर. स्वरूप असं आहे. आणि तिथे मी बेजिंगमध्ये बेजिंग लँग्वेज अँड कल्चर युनिव्हर्सिटीमध्ये शिकते आहे आणि त्या युनिव्हर्सिटीला मिनी युनायटेड नेशन्स असं म्हणतात. बरं. कारण तिथे 180हून जास्ती देशातली मुलं मुली ही शिकायला येतात. त्यामुळे तिथे असताना तो असा एक ग्लोबल विलेजमध्ये असल्याचा असा तो फील येत राहतो सारखा. कारण युनिव्हर्सिटीमध्ये असं रस्त्याच्या बाजूला सगळ्या देशांचे झेंडे लावलेले असतात आणि ते एवढे की मग एका गेटपासून त्या गेटपर्यंत तो रस्ता पूर्ण झेंड्यानेच भरला गेलेला असतो. आणि मग मी जेव्हा
तिथे आता मी शिकायला गेले तर पहिले 1 वर्ष हा माझा लँग्वेजचा फाउंडेशन कोर्स होता. आणि त्यामुळे तेव्हा हे बाकी सगळ्या फॉरेन स्टुडंटसोबत एकत्र चायनीज भाषेचा अभ्यास करायचा. असं असल्यामुळे त्या सगळ्यांसोबत म्हणजे एका वर्गामध्ये इतक्या देशांची मुलं आणि मग कुठेही काय म्हणू फिरायला जाताना की अरे हा थायलंडचा, ही कुठली व्हिएतनामची वगैरे असं भरपूर सगळी फॉरेनची मुलं-मुली एकत्र सहज आम्ही असतो तिथे. आणि त्यामुळे तिथे गेल्यावरती ते खूप छान अनुभवायला मिळालं की सगळे किती छान एकमेकांमध्ये मिसळून जातात सहजपणे, मदत करतात. माझाच अनुभव सांगते की मी जेव्हा पहिल्यांदा गेले BLCUमध्ये तेव्हा हॉस्टेलमध्ये गेले मी आणि माझ्या रूममध्ये शिरल्या माझी जी रूममेट होती आफ्रिकेची ती गिनिया बिसाव या देशातली होती. म्हणजे त्या देशाचं नाव मला तेव्हाच कळलं पहिल्यांदा. आणि मी गेल्यावर तिने मला पहिले लगेच जेवायलाच वाढलं. म्हणलं अगं अजून आपण हाय हॅलो पण म्हटलेलं नाहीये. तिने स्वयंपाक केला होता आणि मला लगेच ते जेवायला वाढलं की बस तू जेवायला. आणि तिला इंग्लिश येत नाही, चायनीज थोडंसं येतं आणि मला काय तिची ती क्रिओंग भाषा किंवा पोर्तुगीज काय मला येत नाही. त्यामुळे अगदी मोजका संवाद पण तरीसुद्धा इतकं प्रेमाने तिने माझं स्वागत केलं. ते मला एकदमच भारी वाटलं. आणि मग ते असताना काय म्हणू की जेव्हा सहज गप्पा मारताना असे काही प्रश्न विचारले जातात. मी तिला म्हटलं की तुला घरची आठवण येते का गं? तर ती म्हणली की हो येते ना, मला माझ्या बाळाची खूप आठवण येते. तो आता पुढच्या महिन्यात 1 वर्षाचा होईल. की म्हणजे अरे अशा काय म्हणू वेगळ्याच बॅकग्राऊंडची मुलं आहेत सगळी ही जगातली. वेगळ्या देशांमध्ये काय म्हणू त्यांची पूर्ण पार्श्वभूमीच वेगळी आहे. की कोणाचं लहान वयात लग्न झालेलं आहे, घरची परिस्थिती फारशी चांगली नाही आहे. पण मग या स्कॉलरशिपवरती एक संधी मिळाली म्हणून ते शिकायला आलेत. आत्ताची माझी जी रूममेट आहे ती म्यानमारची आहे. तिला मी म्हटलं की तुला घरची आठवण येते का गं? तेव्हा तिने जे मला सांगितलं त्याने मला अगदी म्हणजे काळजात धस्सच व्हावं असं. ती म्हणली की काही महिन्यांपूर्वी महिनाभर आई बाबा भाऊ कोणाचाच फोन लागत नव्हता आणि बातम्यांमधून असं ऐकायला येत होतं की आमच्या त्या गावामध्ये युद्ध खूप पेटलंय. आणि महिनाभर ती म्हणली घरची आठवण काय म्हणजे काळजीने मला अगदी वेड लागावं असं झालं होतं. म्हणजे की आम्ही एकाच रूममध्ये राहतो दोघीही पण काय जगं वेगळीच आहेत ना आमची. अजून एक कंबोडियाचा आहे एक खास मित्र, त्याला म्हटलं घरची आठवण येते का रे? तर म्हटला की मला माझ्या मॉनेस्ट्रीची खूप आठवण येते. म्हणजे तो कंबोडियाला असताना बुद्धिस्ट मॉन्क होता आणि मग आता इथे आलेला आहे. आणि तो म्हणतो की इथे फार गोंगाट आहे, कलकलाट आहे, मला माझ्या मॉनेस्ट्रीमध्ये जायचं आहे परत. हे सामान्य माणसाचं जे आयुष्य आहे काय तुमचे ते राग आणि हेवा आणि काय काय ते मला नाही आवडत आहे. मला जायचं आहे माझ्या मॉनेस्ट्रीमध्ये परत. आणि मग असं वाटतं की अरे जगामध्ये आम्ही एकाच वयोगटातली मुलं आहोत पण प्रत्येकजण एक वेगळीच गोष्ट सोबत घेऊन तिथे आलेला आहे. आणि मग असं असताना सुद्धा सगळे छान एकत्र शिकत असतात. आणि मग कधी कधी एक काय म्हणू आपल्या देशाची एक अशी स्पेशालिटी डिश असं बनवून सगळेजण एकत्र जेवायला बसतो तेव्हा असंच वाटतं की एक एक ग्लोबल फॅमिलीच ही तयार झालेली आहे. हेच ते वसुधैव कुटुंबकम. किती छान. मला सगळं तू सांगत असताना व्हिज्युअलाइज होत होतं हे सगळं. आणि तुमच्या सगळ्यांचे म्हणजे त्या सगळ्यांचे चेहरे मला माहीत नाही आहेत पण तुझ्यावरून जे काही आता मी इमॅजिन करू शकले की तुम्ही सगळीजणं मिळून इतक्या एकीने राहताय हे हे अनुभव खूप मला वाटतं समृद्ध करणारे आहेत. आणि तुला ते या वयात येत आहेत त्याच्याकडे तू इतक्या सजगपणे इतक्या संवेदनशीलतेने बघतेस. मला तुझं खूप कौतुक वाटतं, तुझ्याविषयी आदर वाटतो आणि तुझ्याशी मैत्री झाली याविषयी मला खूप खूप भारी वाटतं. आणि असंही लक्षात आलं की वर्तमानपत्रातून कळणारा देश, एखाद्या रिपोर्टरकडून कळणारा देश, एखाद्या साहित्यकृतीतून कळणारा देश, ह्या सगळ्याच्या पलीकडे जाऊन म्हणजे कोणताही पूर्वग्रह, कोणताही हेतू, हे सगळं बाजूला सारून एका उत्सुक मनाने टिपलेलं चीन आज तुझ्या थ्रू आम्हाला सगळ्यांना बघता आलं. हे फार भारी आहे. आणि त्याच्यासाठी मी थँक्यू म्हणते तुला या अनुभवासाठी म्हणून. म्हणजे एक अशी ट्रिप तर झाली आहे इनडायरेक्ट. आता खरं खुरं तू असेपर्यंत आम्ही
चीनला ट्रिपा काढू आणि तुझ्यासोबत चीन फिरू. ज्या भाषेच्या तू एवढ्या प्रेमात पडलीस, तू ट्रान्सलेशन स्टडीज करतेस आता, बरोबर? तो हा मास्टर्सचा कोर्स आहे, तो किती वर्षाचा आहे ते सांग. पुढे तुझे काय प्लॅन्स आहेत ते पण सांग. मी आता जे मास्टर्स करते म्हणजे एकूण काय की मला चायनीज गव्हर्नमेंटची 4 वर्षांची स्कॉलरशिप मिळाली आहे. त्यातलं पहिलं वर्ष होतं ते फाउंडेशन कोर्स होतं, ते सगळ्याच फॉरेन स्टुडंट्सना करायला लावतात. आणि मग पुढचं 3 वर्ष मास्टर्स, तर ते आत्ताच 1 सेमिस्टर त्याचं झालंय. आणि ट्रान्सलेशन स्टडीज म्हणजे चायनीज इंग्लिश ट्रान्सलेशन, त्यामध्ये आम्ही काय इंटरप्रिटेशन, ट्रान्सलेशन, परत ट्रान्सलेशनच्या थिअरीज, त्याचा इतिहास वगैरे असं सगळं शिकायला सुरुवात केली आता. आणि आता म्हणजे एक वेगळा अनुभव असा वाटतोय की आता मात्र सगळी माझ्या वर्गातली मुलं ही चायनीज आहेत. बरं. त्यामुळे लेक्चर्स चायनीजमधनं होतात, असाइनमेंट्स पण चायनीजमधनं लिहायच्या. त्यामुळे आधी जसं होतं की फॉरेन स्टुडंटसोबत चायनीज भाषा शिकायची, त्यामध्ये मी असं की मी त्या हायेस्ट लेवलमध्ये होते आणि की हां माझं चायनीज भारी आहे बरं का, असं मलाच वाटत होतं. आणि आता असं एकदम की नाही, आता ती भाषा नाही शिकायची आहे, तर ते एक माध्यम वापरून त्याच्यातून काहीतरी शिकायचं आहे त्या मुलांसोबत. त्यामुळे अचानक असं वाटायला लागलं की मला चायनीज येतच नाही. आय एम शुअर दॅट्स नॉट ट्रू. आता कुठे म्हणजे सुरुवात झाली आहे शिकायला असं म्हणून. आणि पुढे काय करायचं वगैरे हा प्रश्न बरेच लोक मला विचारत असतात, मला पण तो पडलेलाच आहे अजूनही प्रश्न. पण म्हणजे पुढे काय तर मास्टर्स नंतर कदाचित PhD वगैरे करून अकॅडमिक्समध्ये जाऊ शकतो, किंवा मग जॉब असेल तर ट्रान्सलेशन, इंटरप्रिटेशन वगैरे खाजगी किंवा सरकारी ह्याच्यामध्ये. आणि म्हणजे हा प्रश्न जो आहे तोच मी ॲक्च्युली शरद भाविस्करांना विचारला होता. मागच्या वर्षी मी ते पुस्तक वाचलं त्यांचं, भुरा ही त्यांची आत्मचरित्र जे होतं ते. आणि ते वाचून मी इतकी भारावून गेले की लगेच त्यांना ईमेल पाठवलं आणि त्यात त्यांना म्हटलं की माझं पुढे काय करावं ठरत नाही आहे. तर त्यांचं लगेच मला उत्तरही आलं त्यावर. आणि त्यात त्यांनी इतकं छान लिहिलं होतं, ते म्हटले की शिक्षण ही एक लाईफ लॉंग प्रोसेस आहे आणि शिकता शिकताच पुढचा मार्ग हळूहळू दिसत जातो. तर तो मला दिसेल असं वाटतंय. अर्थात. आणि माझ्या तिथल्या चायनीजच्या एक टीचर आहेत, तर त्यांची मी लाडकी आहे खास. आणि त्या मला नेहमी म्हणत असतात की भारत आणि चीन ह्या 2 खूप प्राचीन संस्कृती आहेत नाही का, आणि आपण एकमेकांचे शेजारीच आहोत. आणि इतकं आपल्याकडे रिच कल्चर आणि इतिहास आणि सगळंच आहे, पण आपल्याला एकमेकांबद्दल फारसं माहीत नाही आहे. आणि त्यामुळे काय म्हणू, खरा भारत कसा आहे हे तू आम्हाला सांग, आणि तू इथे बघितलेला जो चीन आहे तू तिथे जाऊन त्यांना सांग. तर हे काय म्हणू, हे काम तुला करायचं आहे असं ते आम्हाला नेहमी म्हणत असतात की त्या 2 देशांमधला एक सांस्कृतिक दुवा म्हणून हे काम तुला करायचं आहे. आणि तू इतकी योग्य निवड आहेस ह्यासाठी. आणि आजची मला वाटतं ही पहिली स्टेप, हे पहिलं त्या कामातला हा रिपोर्ट नक्की त्यांना जाऊन सांग की मी या वेळेला जेव्हा जाऊन आले तेव्हा हे पोचवलं. आता ज्या भाषेवर तुझं इतकं प्रेम आहे त्या भाषेत काहीतरी आम्हाला ऐकव. तू म्हणालीस की कविता हे कोर आहे तिथल्या साहित्याचं. तर एखादी कविता जर तू आम्हाला ऐकवलीस तर खूपच आवडेल. ऐकवते, कविता ऐकवते. त्याच्या आधी एक गंमत म्हणून तुला एक मी चायनीजमधला टंग ट्विस्टर शिकवते. मला बर चला. आधी म्हणून दाखवते, खूप फास्ट नाही, जरा सावकाशच प्लीज. त्याचा अर्थ असा आहे की 4 म्हणजे 4, 14 म्हणजे 14, 10 म्हणजे 10, म्हणजे असं काही फार अर्थहीन असं ते टंग ट्विस्टर आहे. बर. 44 10是10 14是14 40是40. आपण हळूहळू थोडं विलास प्लीज. 44 44 10是10 10是10 14是14 14是14 40是40 40是40. जमलंय. खुश. आता कविता. येस. आणि मग ह्या कवितेनंतर आपण एक एक्सचेंज करूयात.
छोटीशी कविता आहे, हं. चायनीज प्रेम कविता बरं. आणि आत्ताची म्हणजे काय म्हणू मॉडर्न आहे ती. मॉडर्न आहे. हं. मुक्त छंदातली अशी शू थिंग नावाच्या कवयित्रीने लिहिलेली. हं. आणि त्यात ती एक आधुनिक तरुणी आहे, तिच्या प्रेमाबद्दल काय म्हणू प्रेमाबद्दलचे तिचे मॉडर्न विचार बरं. असं तिने काय म्हणू की झाडाला ती उद्देशून बोलतीये असं म्हणलंय. म्हणजे प्रेमाला तिने झाडाचं एक रूपक वापरलंय. हं. तर कवितेचं नाव आहे 致橡树 म्हणजे टू ओक ट्री म्हणजे ओक Okay. झाडाला तिने लिहिलेली आहे ती. 我如果爱你，绝不像攀援的凌霄花，借你的高枝炫耀自己。我如果爱你，绝不学痴情的鸟儿，为绿荫重复单调的歌曲。म्हणजे ती म्हणते की माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे, झाडाला म्हणते, पण मला वेल नाही बनायचं आहे की तुझ्या फांद्यांचा आधार घेऊन मी माझ्या फुलांचं सौंदर्य सगळ्यांना वा, दाखवू. वा, वा. मला पक्षाकडून पण नाही शिकायचं आहे की हिरव्या सावलीसाठी म्हणून मी तेच गाणं पुन्हा पुन्हा गाऊ. ती म्हणते 我必须是你近旁的一株木棉，作为树的形象和你站在一起，根紧握在地下，叶相触在云里。ती म्हणते की मला तुझ्या बाजूला एक काटेसावराचं झाड म्हणून उभं राहायला आवडेल, वा. की आपली मुळं जी असतील ती जमिनीखाली एकमेकांमध्ये गुंतलेली असतील, पानं ढगांमध्ये एकमेकांना स्पर्श करतील. 这才是伟大的爱情，坚贞就在这里。爱不仅爱你伟岸的身躯，也爱你坚持的位置，足下的土地。ती म्हणते की कारण हेच तर खरं प्रेम आहे, कारण माझं प्रेम हे तुझ्या भक्कम देहावर नाहीच, तर तू ज्या कणखरपणे मातीत उभा आहेस त्या मातीवरही आहे. क्या बात आहे. वा वा वा. सुंदर सानिया, मला खूप मजा आली. मला हे सगळं ह्यातल्या काही गोष्टी माहीत असूनही परत मी तितक्याच तन्मयतेने तुला ऐकलं. थँक्यू या अनुभवासाठी. एकदा सानियासाठी आपण टाळ्या.